हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण आपल्या रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांमधून इंग्रजीतील वेगवेगळे काळ त्यांच्या स्ट्रक्चरसहित म्हणजेच त्याच्या रचनेनुसार शिकणार आहोत. आता ही जी वाक्य आहेत ती आपल्या रोजच्या बोलण्यातीलच असल्यामुळे तुम्हाला इंग्रजीतील हे जे काळ आहेत ते काळ समजण्यास सोपे जातील आणि तुमच्या कायमस्वरूपी लक्षात देखील राहतील. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी आपल्या रोजच्याच बोलण्यातील मराठी वाक्यांमधूनच इंग्रजीतील वेगवेगळे काळ आणि त्यांच्या रचना ह्या शिकवलेल्या आहेत, तेव्हा ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. आणि आजचा हा व्हिडिओ देखील तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे. तर फर्स्ट सेंटेन्स का आहे? मी माझ्या मैत्रिणीसोबत आले. आता बघा, अशा प्रकारचं सेंटेन्स आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. किंवा असं सुद्धा असू शकते की मी माझ्या मित्रासोबत आलो. आता हे मराठी वाक्यांमध्ये जसं आपल्याला बदल जाणवतो क्रियापदामध्ये, मी माझ्या मैत्रिणीसोबत आले किंवा मी माझ्या मित्रासोबत आलो, तरी याचं इंग्रजीत जेव्हा ट्रान्सलेशन होईल तेव्हा तुम्ही हे वाक्य जरी चेंज झालेलं असलं, म्हणजे मी माझ्या मैत्रिणीसोबत आलो किंवा मित्रासोबत आलो, तरी इंग्रजी सेंटेन्स सेमच राहणार आहे, हे लक्षात ठेवायचं. बघा आता मग सर्वात आधी हे जे वाक्य आहे मराठीतलं वाक्य ते कोणत्या काळातलं आहे ते आधी ओळखायचं. त्यासाठी आपण काय करतो की मराठी वाक्यातलं क्रियापद बघतो. मराठी वाक्यातला शेवटचा शब्द हा आहे क्रियापद. मग आता तो आहे आले. मग मी तुम्हाला सांगितलेलं आहेच की ल, ला, ली, ले, लो अशा प्रकारचं अक्षर जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर असेल तर तो कोणता असतो? साधा भूतकाळ असतो. म्हणजेच आता मी माझ्या मैत्रिणीसोबत आले. मग आता सिम्पल पास्ट टेन्समध्ये मग इंग्रजीमध्ये वाक्याची रचना कशी असते त्या सर्वात आधी आपण लिहून घेऊ. तर सर्वात आधी असतो सब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण म्हणतो कर्ता. त्यानंतर आपण घेत असतो भूतकाळ आहे म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप, त्यालाच V2 फॉर्म असं म्हणतात. आणि सर्वात शेवटी मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट, त्यालाच म्हणतात कर्म. मग आता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? क्रिया करणारा कोण आहे? मी म्हणजेच त्यासाठी आपण इंग्रजीत घेतो आय. त्यानंतर क्रियापद बघायचं. क्रियापद आहे आले, हे भूतकाळी क्रियापद आहे आले. म्हणजेच मूळ क्रियापद काय आहे? येणे. मग येणेसाठी आपण काय वापरत असतो? कम हा शब्द इंग्रजीत वापरत असतो. पण इथे आले आलेला आहे म्हणजेच आपल्याला क्रियापदाचे दुसरे रूप इथे वापरावं लागेल. ते आहे कमचं दुसरं रूप किंवा भूतकाळी रूप केम. केम म्हणजेच काय? आले. आणि कम म्हणजे येणे, केम म्हणजे आले. मी आले. कोणासोबत आले? ऑब्जेक्ट का आहे? कर्म का आहे? तर माझ्या मैत्रिणीसोबत. म्हणून माझ्या म्हणून आय केम आणि मैत्रिणीसोबत दिलेलं आहे म्हणून इथे आपण वापरणार आहोत प्रिपोजिशन विथ. ते आधी घ्यायचं. इथे मैत्रिणीसोबत, शेवटी मैत्रिणीसोबत म्हणजे हा शब्द नंतर आलेला आहे. पण इंग्रजीमध्ये वाक्य बनवताना तो सुरुवातीला येणार आहे प्रिपोजिशन विथ. माझ्या मैत्रिणीसोबत म्हणून विथ माय फ्रेंड. बघा, अशा प्रकारे हे वाक्य इंग्रजीत तयार झालेलं आहे. किंवा मी माझ्या मित्रासोबत आलो, आय केम विथ माय फ्रेंड. सेम येणार आहे, इथे चेंज झालं. पण जर इथे असं असलं ती तिच्या मैत्रिणीसोबत आली, मग तीसाठी तुम्ही काय वापरणार? इथे शी केम विथ तिच्या मैत्रिणीसोबत म्हणजेच काय? विथ तिच्या म्हणजेच हर आणि फ्रेंड. शी केम विथ हर फ्रेंड. किंवा तो त्याच्या मित्रासोबत आला, तो म्हणजेच ही केम विथ कोणासोबत? त्याच्या मित्रासोबत. विथ हीज फ्रेंड, त्याच्या मित्रासोबत. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे इथे सब्जेक्ट चेंज झाला म्हणजे इथे हे पण चेंज होणार आहे. म्हणजे इथे आयच्या ऐवजी इथे सब्जेक्ट चेंज होणार आहे आणि इथे माय फ्रेंडऐवजी इथे ऑब्जेक्टसुद्धा चेंज होणार आहे. हर फ्रेंड, हीज फ्रेंड असं प्रकारे इथे बदल होणार आहे. तुम्ही बदल त्याप्रमाणे करू शकता. आता नेक्स्ट बघा, तिला हिरव्या पालेभाज्या आवडत नाही. बघा, अशा प्रकारचं वाक्यसुद्धा आपल्या बोलण्यात बऱ्याच वेळेला येत असते. मग आता इथे जे सेंटेन्स आहे ते कोणत्या काळातलं आहे? इथे नाही हा शब्द आलेला आहे म्हणजे सर्वात आधी तर हे नकारार्थी वाक्य आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि आहे असलं क्रियापद म्हणजेच आपण काय म्हणतो की तो वर्तमान काळ असतो. आणि नाही म्हणजेच हा सुद्धा वर्तमान काळ आहे, पण वर्तमान काळातलं हे नकारार्थी वाक्य आहे. म्हणजेच सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं हे काय आहे? निगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग आता निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना इंग्रजीत वाक्याची रचना कशी असते ते सर्वात आधी आपण लिहून घेणार आहोत. सर्वात आधी तर असतो सब्जेक्ट म्हणजेच त्याला म्हणतात कर्ता. त्यानंतर आता जेव्हा आपण नकारार्थी वाक्य तयार करत असतो तेव्हा नाहीसाठी आपण नॉट हा शब्द वापरत असतो. परंतु नाही, नॉट सब्जेक्ट नंतर आपल्याला लगेच घेता येत नाही. तर त्यासाठी वर्तमान काळामध्ये जी सहाय्यकारी क्रियापदं असतात कोणती असतात? डू किंवा डज.
ही सहाय्यकारी क्रियापदं असतात. त्यानंतर मग आपल्याला नॉट घ्यायचं असते, हे लक्षात ठेवायचं. डू किंवा डज हे कर्त्यानुसार लिहायचं असते, घ्यायचं असते. त्यानंतरच आपल्याला नॉट हे लावायचं असते, कारण नकारार्थी वाक्य आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे V1 फॉर्म, म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप, आणि सर्वात शेवटी मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट. बघा, अशा प्रकारे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये निगेटिव्ह सेंटेन्सची रचना किंवा स्ट्रक्चर अशा प्रकारे असतं. आता हे स्ट्रक्चर वापरूनच आपण हे वाक्य इथे इंग्रजीत ट्रान्सलेट करणार आहोत. सब्जेक्ट कोणता आहे? तिला, म्हणजेच आपण काय वापरणार आहोत? शी. तर शी नंतर डू वापरतात का डज? तुम्हाला माहिती असेलच, ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या कर्त्यासोबत डू आणि कोणत्या कर्त्यासोबत डज वापरतात. तर शी कर्त्यासोबत डज वापरतात, म्हणून इथे डज नॉट, किंवा तुम्ही असं सुद्धा घेऊ शकता डझंट. डज नॉट किंवा संक्षिप्त रूप बोलताना आपण शी डझंट असं म्हणतो, शी डज नॉट एवढं नाही म्हणत स्पोकन इंग्लिशमध्ये. शी डज नॉट किंवा शी डझंट. आता क्रियापद बघायचं. आवडत, म्हणजेच आवडणे हे मूळ क्रियापद आहे, म्हणून त्याचं आवडण्यासाठी लाईक हा शब्द आपण इंग्रजीत वापरतो. सी डझंट लाईक, तिला आवडत नाही. काय आवडत नाही? ऑब्जेक्ट का आहे? हिरव्या पालेभाज्या. मग हिरव्या पालेभाज्या, हिरव्यासाठी ग्रीन. व्हेजिटेबल्स, पालेभाज्या दिलेल्या आहे, म्हणून आपण इथे घेणार आहोत व्हेजिटेबल्स, ग्रीन व्हेजिटेबल्स. शी डझंट लाईक ग्रीन व्हेजिटेबल्स, तिला हिरवा पालेभाज्या आवडत नाही. किंवा तिला ऐवजी इथे मला असतं, मला हिरव्या पालेभाज्या आवडत नाही, मग इथे आय घेतलं असतं. पण आय नंतर आपण डू हे वापरतो सहाय्यकारी क्रियापद, म्हणून आय डू नॉटचं डोंट. आय डोंट लाईक ग्रीन व्हेजिटेबल्स अशा प्रकारे येईल. किंवा त्याला आवडत नाही तर ही डझंट, ही नंतरसुद्धा डझंटच येते. ही डझंट लाईक ग्रीन व्हेजिटेबल्स अशा प्रकारे. किंवा एखादी न आवडणारी गोष्टसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. तिला ॲपल आवडत नाही, शी डझंट लाईक ॲन ॲपल. किंवा इथे कोणतीही गोष्ट तुम्ही खाण्याची टाकू शकता किंवा भाजी टाकू शकता. मग त्याप्रमाणे इथे सेंटेन्स तयार होईल. म्हणजे एका वाक्यावरून तुम्ही बरीच अशी वाक्य इंग्रजीमध्ये तयार करू शकतात हे स्ट्रक्चर वापरून. आता नेक्स्ट बघा, म्हणजेच आता हे जे आपण शिकलो ते आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं इंग्रजीमध्ये, त्याचे हे स्ट्रक्चर आणि त्यानुसार हे इंग्रजीतलं वाक्य. आता नेक्स्ट बघा, तू माझ्यासाठी काय आणले आहेस? बघा, अशा प्रकारचे वाक्यसुद्धा आपल्या बोलण्यात बऱ्याच वेळेला येत असते. आता हा तर प्रश्न आहे, प्रश्न तर आहे, पण त्यामध्ये प्रश्नार्थक वाक्यसुद्धा प्रश्नार्थक शब्दसुद्धा आलेला आहे. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो WH टाईपचा प्रश्न आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 2 प्रकारचे प्रश्न असतात, एक WH टाईप आणि एक येस नो टाईप क्वेश्चन, किंवा त्याला व्हर्बल क्वेश्चन असं सुद्धा म्हणतात. म्हणजे हो किंवा नाही असंच त्याचं उत्तर येत असते. पण आता इथे आहे प्रश्नार्थक शब्द काय, म्हणजेच हा WH टाईपचा प्रश्न आहे. पण आता काळ कोणता आहे? काय आणले आहेस, म्हणजेच आणण्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे, आणि आहे म्हणजेच वर्तमान काळ, आणि क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच हा जो प्रश्न आहे WH टाईपचा हा पूर्ण वर्तमान काळातला प्रश्न आहे. यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? प्रेझेंट परफेक्ट टेन्स, म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातला WH टाईपचा प्रश्न. मग अशा प्रकारचे प्रश्न बनवताना सर्वात आधी तर आपल्याला प्रश्नार्थक शब्दाने सुरुवात करावी लागते, म्हणजेच WH वर्ड, प्रश्नार्थक शब्द घ्यायचा सुरुवातीला. आता इथे प्रश्नार्थक शब्द मराठीमध्ये आलेला आहे, पण इंग्रजीमध्ये सर्वात आधी घ्यायचा असतो WH वर्ड. त्यानंतर आता हा पूर्ण वर्तमान काळ आहे, मग पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण हॅव किंवा हॅज ही सहाय्यकारी क्रियापदं वापरत असतो. त्यानंतर तुम्हाला द्यायचा असतो सब्जेक्ट, म्हणजेच कर्ता. आणि पूर्ण काळामध्ये पूर्ण वर्तमान काळ असेल, भूतकाळ असेल किंवा भविष्यकाळ असेल, प्रश्न असेल किंवा साधं वाक्य असेल विधानार्थी, तेव्हा आपण क्रियापदाचे तिसरे रूप वापरत असतो. आणि सर्वात शेवटी घ्यायचं असते ऑब्जेक्ट, शेवटी क्वेश्चन मार्क. बघा, अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे आपण या रचनेनुसार तयार करणार आहोत. ही प्रेझेंट परफेक्ट टेन्समधली WH टाईप क्वेश्चनची रचना आहे किंवा स्ट्रक्चर आहे. मग WH वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द आहे काय, त्यासाठी आपण काय वापरतो? कायसाठी फॉट. आता ह्या वापरायचं का हॅज हे कर्त्यावरून ठरत असते. कर्ता आहे तू, तूसाठी आपण काय वापरतो? यू हा शब्द इंग्रजीत वापरतो. मग यू नंतर आपण काय वापरतो? यू हॅव वापरत असतो. आणि एकवचनी करता ही, शी, इट, त्यासाठी हॅज वापरतो. मग ह्याव यूसाठी वापरतो, म्हणून आपण इथे घेणार आहोत व्हॉट हॅव. सब्जेक्ट का आहे? तू, त्यासाठी इंग्रजीत यू, व्हॉट हॅव यू. त्यानंतर आपल्याला क्रियापद बघायचं आहे, ते V3 फॉर्ममध्ये घ्यायचं आहे आपल्याला. मग मराठीतलं क्रियापद काय आहे? आणले, म्हणजेच आणणे. त्याला इंग्रजीत ब्रिंग असा शब्द वापरला जातो आणण्यासाठी, पण आपल्याला त्या ब्रिंगचं
तिसरं रूप घ्यायचं आहे, V3 फॉर्म घ्यायचा आहे. मग त्याचं तिसरं रूप आहे ब्रॉट, म्हणजे आणले, BROUGHT, ब्रॉट. तू काय आणले आहेस? कोणासाठी? ऑब्जेक्ट काय आहे? तर इथे काय विचारलं की माझ्यासाठी काय आणले आहे, म्हणून माझ्याकरता किंवा माझ्यासाठी. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की साठी किंवा करता, मग ते आधी इंग्रजीत आपण ते प्रिपोजिशन घेतो आणि माझ्या, त्यासाठी मी हा शब्द इंग्रजीत वापरतो, म्हणून फॉर मी, म्हणजेच काय, माझ्यासाठी. इथे काय आलं आहे, माझ्या अगोदर आलं आहे, साठी नंतर आले. पण इंग्रजीत आपण काय करतो, आधी प्रिपोजिशन घेतलं फॉर, नंतर मी घेतलं, म्हणजे माझ्यासाठी. हे लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. व्हॉट हॅव यू ब्रॉट फॉर मी? तू माझ्यासाठी काय आणलं आहेस? अशा प्रकारे. किंवा याच्यावरून सुद्धा आता अनेक प्रकारचे प्रश्न तुम्ही बनवू शकता. तू माझ्यासाठी काय आणलं आहेस, किंवा तू तिच्यासाठी काय आणलं आहेस? तिच्यासाठी, म्हणजेच इथे फक्त बदलणं आहे फॉर हर, तिच्यासाठी, किंवा त्याच्यासाठी फॉर हिम. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न इथे बनवू शकता, इथे शब्द बदलवून मराठीमधले. आता नेक्स्ट बघा, म्हणजेच हा काळ कोणता आहे आता? प्रेझेंट परफेक्ट टेन्स, WH टाईप क्वेश्चन. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, तुझ्याकडे मोबाईल आहे का? बघा, असा प्रश्नसुद्धा आपण विचारत असतो एखाद्याला की तुझ्याकडे मोबाईल आहे का, मग नंबर दे, असं आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. मग आता हा जो प्रश्न आहे, तुझ्याकडे मोबाईल आहे का, आहे म्हणजेच हा वर्तमान काळातला प्रश्न आहे. आणि आता या प्रश्नाचे उत्तर कसं येणार आहे? तुम्ही बघा, तुझ्याकडे मोबाईल आहे का, समोरचा व्यक्ती काय म्हणेल, हो आहे किंवा नाही. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो एस्नो टाईप क्वेश्चन आहे, किंवा मराठीत त्याला हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न असं म्हणतात, किंवा त्याला व्हर्बल क्वेश्चन असं सुद्धा म्हणतात. मग आता अशा प्रकारचा प्रश्न बनवताना अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात क्रियापदाने होत असते. मग तो प्रश्न कोणत्या काळातला आहे? वर्तमान काळातला आहे. म्हणजेच वर्तमान काळातल्या मग सहाय्यकारी क्रियापदाने इथे या प्रश्नाची सुरुवात होईल. मग वर्तमान काळातलं सहाय्यकारी क्रियापद आहे डू किंवा डज. आता इथे सुद्धा डू वापरायचं का डज, हे कर्त्यावरूनच ठरत असते. त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट, म्हणजेच कर्ता. आणि त्यानंतर आता इथे काय विचारलेलं आहे, तुझ्याकडे मोबाईल आहे का, म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याकडे असणे किंवा आहे का, त्यासाठी आपण कशाचा वापर करत असतो? ह्यावचा वापर करत असतो. म्हणजे पजेशन दाखवण्यासाठी आपण ह्यावचा उपयोग करत असतो. म्हणून आपण इथे सुद्धा ह्यावचा उपयोग करणार आहोत, हे लक्षात घ्यायचं. ह्याव का आलेला आहे? कारण इथे एखादी गोष्ट एखाद्याकडे आहे का ते आपल्याला इथे विचारायचं आहे. म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे? ह्याव घेतलेला आहे. आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क शेवटी. अशा प्रकारे ह्या प्रश्न इंग्रजीत बनवताना स्ट्रक्चर असणार आहे. मग आता डू वापरायचं का डज? आता इथे आहे तुझ्याकडे, म्हणजेच याचा अर्थ काय? यू येणार आहे. मग यू नंतर यूसाठी आपण कोणतं डू वापरतो का डज वापरतो? सहाय्यकारी क्रियापद डू वापरतो. म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे? डूने. सब्जेक्ट काय करता? तू किंवा तुझ्याकडे, म्हणून आपण यू वापरू. डू यू ह्याव, म्हणजे तुझ्याकडे आहे का, काय आहे का, ऑब्जेक्ट काय आहे, इथे काय विचारलं आहे? मोबाईल. म्हणून आपण लिहिणार आहोत इथे डू यू हॅव ए मोबाईल, तुझ्याकडे मोबाईल आहे का. आता अशाच प्रकारे तुझ्याकडे गाडी आहे का, डू यू हॅव ए बाईक म्हणू, किंवा डू यू हॅव अ कार, किंवा अजून दुसरं काही तुम्हाला विचारायचं असेल की तुझ्याकडे हे आहे का ते आहे का, तर इथे मोबाईलऐवजी मग तुम्ही इथे टाकू शकता डू यू हॅव ए लॅपटॉप, असं पण तुम्ही विचारू शकता. म्हणजे या एका प्रश्नावरून, या स्ट्रक्चरवरून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न इंग्रजीमध्ये बनवू शकता. म्हणजेच हा एस्नो टाईपचा सिम्पल प्रेझेंट टेन्समधला क्वेश्चन कसा बनवायचा ते तुम्ही शिकला. त्याचप्रमाणे इथे WH टाईपचा प्रेझेंट टेन्समधला क्वेश्चन कसा बनवायचा ते सुद्धा शिकला. त्यानंतर इथे प्रेझेंट टेन्समधला निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं ते सुद्धा तुम्ही शिकला. आणि सिम्पल पास्ट टेन्समधलं वाक्य कसं बनवायचं ते सुद्धा. आणि ही जी वाक्य घेतलेली आहेत ती आपल्या रोजच्या बोलण्यातीलच आहे, त्यामुळे तुम्हाला हे समजण्यास अगदी सोपं जात असेल. आता नेक्स्ट बघा, ती गाणे गात होती. आता बघा, हे जे वाक्य आहे ते तुम्ही याचा काळ ओळखायचा आधी. त्या काळानुसार त्याचे इंग्रजीतलं स्ट्रक्चर आता मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलेच आहे. बरेचसे स्ट्रक्चर, बरेचसे काळ आपण शिकलेलो आहोत. तर तुम्हाला आता माहिती झालेलं असेल की हा काळ ओळखता येईल. त्यानंतर त्या काळानुसार तुम्हाला इंग्रजीतलं स्ट्रक्चर रफ लिहून काढा फार तर, आणि मग नंतर या
मराठी वाक्याचं तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. ते ट्रान्सलेशन मी तुमच्या तिथे चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण आपल्या रोजच्या बोलण्यातूनच जी मराठी वाक्य आपल्या बोलण्यात येत असतात त्या मराठी वाक्यांमधूनच इंग्रजीतील वेगवेगळे काळ शिकलो आहोत. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.